मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज 2 महत्त्वपूर्ण बैठका। एकीकडे ओबीसी उपसमितीची पहिली बैठक तर दुसरीकडे शिंदे समितीच्या अहवालाबाबत आज आढावा बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे नियोजित कार्यक्रम रद्द केले। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। उर्दू प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्यांची भूमिका योग्य, अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ। आमदार रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। जनसुरक्षा कायद्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन। पुण्यातल्या आंदोलनात सुप्रिया सुळेंचाही सहभाग। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे। संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार। सावंगी ते जांभळा इंटरचेंज दरम्यान महामार्गावरच्या खिळ्यांमुळे 3 ते 4 गाड्या पंक्चर। मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक। संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ। आणि नेपाळच्या काठमांडूत जेन झी विरुद्ध सरकार संघर्ष पेटला। 19 आंदोलकांचा मृत्यू, 200हून अधिक जण जखमी। बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होणार असल्याची सूत्रांची माहिती।